असणारी ती उत्सुकता या सर्व बाबींमुळे या तिसऱ्या हंगामामध्ये 24 संघ एप्रिल सारख्या महिन्यामध्ये झालेत. 24 संघ झाल्यानंतर आता अखेरकार आपण त्या सुपर 6 च्या मॅचेस कडे वळालेलो आहोत, ज्या ठिकाणी पहिली मॅच काठी की टक्कर जशाच तसं उत्तर देण्यासाठी हे दोन्ही संघ तयार होताना दिसतायत. त्याच्यामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकला JKCC न, फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला DCC क्षेत्ररक्षण करत असताना दिसणार आहे. आणि असं असताना दोन्ही संघांवरचं जे दडपण, दोन्ही संघांकडून असणारा त्यांच्या प्रशंसकांना किंवा त्यांच्या दर्शकांना अपेक्षा खूप मोठ्या आहेत. आता या मोठ्या अपेक्षांची पूर्तता कशी करायची हा प्रश्न पडला या दोन्ही संघांना. दोन्ही संघातील खेळाडूंना प्रणय म्हात्रे आणि सौरभ रेड्डीज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. गोलंदाजी मार्क वरती केतन मेहर, माफ करा, प्रणय म्हात्रे समोर केतन मेहर. बघा मी सुद्धा चाचपडायला लागलोय म्हणजे ही मॅच किती मोठी आहे. आता केतन मेहरचा केहर बघणार की प्रणय म्हात्रेचे खत्रे बघणार. तर सामन्याला होते सुरुवात. पंचांनी इशारा दिलाय. क्षेत्ररक्षणाची सजावट झालेली आहे. पहिलं षटक म्हणजे चॅलेंजिंग ओव्हर आणि या चॅलेंजिंग ओव्हर मध्ये केतन समोर प्रणय बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिला चेंडू ऑन साइडला गॅप मधून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला आकाशने चेंडूला अडवला. टाळ्या वाजल्या, थोड्या वेळ चिट्ट्या वाजतील, त्यानंतर नाचगाणं होईल. मग आमचा डीजे मास्टर सुद्धा थोडासा तयार होऊन तुम्हाला थिरकवेल. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडूवरती जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न, अडवण्याचा प्रयत्न झाला. चांगली फिल्डिंग, चेंडू मागे निघून गेला. आदित्य त्याने सांगितलं या अगोदरच्या मॅच मध्ये माझ्या बाजूने गेलेला चौकार चुकीने गेला होता. ती चुकी होती, अनपेक्षितपणे झालेली होती, त्यामुळे आता तिची दुरुस्ती मी करतोय. आणि दुरुस्ती करत असताना खूप चांगला बचाव तिथं बघायला मिळालाय. आणि हा चेंडू अडवत असताना बघा त्या सर्कल मध्ये कटगेऱ्यामध्ये उभा राहून चेंडूला अडवलं. एक धावफलकावरती ऍड होताना दिसली. सौरभ रेड्डी स्ट्राइक एंड वरती आलाय, पुढच्या चेंडूवरती आणि हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर येतो वाईड. अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड. नेक्स्ट बॉल बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑफ कटर होता, त्याला दिशा दिली. सिंगल साठी खेळलेत. सिंगल धाव ऍड होत असताना सुनीलजी अंकारे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल सुनीलजी अंकारे साहेब आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. आपलं हार्दिक स्वागत. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला ड्राईव्ह केला, फुल टॉस चेंडू गेलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद. आम्ही गाजवतो रण मैदान, डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. आमची डॅशिंग हो रणनीती, आमची डॅशिंग हो रणनीती, आमच्या DCC नवापूर संघाची भल्या थँक्यू. का भीती वाटतीये? प्रणय म्हात्रे सारख्या मातबर खेळाडूला मैदाना बाहेर पाठवलंय आणि आता त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सिद्धार्थ डोके कसे मारणार ठोके येणारी काय वेळ सांगणार. तुर्तास केतन मेहरचं कौतुक, ज्या पद्धतीने फ्लाइट दिली होती चेंडूला. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पुन्हा एकदा एका धाब्यासाठी पाठवलं. साहसी निर्णय फलंदाजी करण्याचा. आतापर्यंत फलंदाजी करत असताना मॅच जिंकलेत हा अनुभव होता. त्याच गोष्टीला पुढे नेण्याचा प्रयत्न, विनिंग कॉम्बिनेशनला न तोडण्याचा प्रयत्न, परंतु त्याच्यामध्ये ब्रेक काय लागलाय. पहिल्या षटकामध्ये प्रणय म्हात्रे सारखा फलंदाज बाद झाला आणि बाद होत असताना धावफलकावरती धावा 4 आहेत. अजूनही एका बॉलचा खेळ शिल्लक. सन्मान्य गणेशजी भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालं. चेंडूला गॅपमधून पाठवलाय सौरभ रेड्डीजच्या बॅट मधून येत आहेत धडधडादी खडखडादी चौकार. थँक्यू. सन्मान्य गणेशजी भोईर
गणेशजी भोईर यांना विनंती आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत. आणि स्वागत बघा चौकाराने केलंय सौरभ रेडीजनं. धाबा झाल्या 8, 2 धाबा मायनस म्हणजे 6 धाबा झाल्यात 6. सामना उघड्या डोळ्यांनी पहा, खूप चांगला दिसतो असं भरपूर वेळा मी म्हटलंय, परंतु आज अर्नाळ्यामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा बोलावं लागणार आहे. कारण भरपूर जर ते विचारामध्ये आहेत की नक्की काय होणार काय नाही होणार. प्रणय बाद झालाय, कोण कसा खेळेल. दुसऱ्या बाजूला नवीन गोलंदाजी मार्गवरती जतीन तांडेल. जतीन तांडेलचा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी पूर्णपणे लेझी. चांगली फिल्डिंग, फेकी झाली, रनआउटच्या रूपाने गडीबाद. थँक्यू डीजे. फलंदाज बाद झालाय सिद्धार्थ डोके. सौरभ रेडीज मैदानाच्या आतमध्ये आहे आणि सौरभ रेडीज साठी मी एकच म्हणेल, तुझी तुलाच पूर्ण करायची, झेप आकाशी उंच उडायची, गड्यात तयारी ठेव र मनाची, कधी झुकायची तर कधी नडायची. आता झुकल्यानंतर नडण्याची सुद्धा संधी मिळणार आहे. आता जसं जतीनने विकेट मिळवली आहे तशी सौरभ रेडीजला मात्र या इनिंगला सावरण्याची गरज असणार आहे. ती जबाबदारी सौरभ रेडीजच्या कांद्यावरती आहे. आणि असं असताना चेंडूला एका धाब्यासाठी ढकललंय. 7 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू. आमचे दर्दी प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला भेट देण्यासाठी आणि या मॅचला खास करून पाहण्यासाठी ते उपस्थित झाले. ड्राईव्ह केला, हो चांगला ड्राईव्हचा फटका, परंतु समोर होता केहर म्हणजेच केतन मेहर. चेंडूला अडवत असताना आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्यात. हे होणार आहे, तुम्ही चेंडू मारणार, तुम्ही टोलावणार, ते अडवणार, कधी आणणार कधी निघून जाणार. फक्त तुमच्यामध्ये ते पेशन्स सुद्धा हवेत ना. अडल्यानंतर एक धाव घेण्याचं, अडल्यानंतर सुद्धा प्रयत्न चालू ठेवण्याचं. लेग फ्लिकचा फटका, पायावरच्या चेंडूला दिशा दिली ऑन साइडला. एक धाव धावफलकामध्ये ऍड होतीये. 9 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. कहाणी अजूनही काही बिघडलेली नाहीये. इकडून जसे वार होतील समोरून पलटवार होतील. इकडून जर का पलटवार झाले तर तिकडून वार होताना दिसणार आहेत. वार प्रतिवार सगळं काही चालू राहील. जे केसीसी अर्नाळा विपक्ष डीसीचे नवापूर अर्नाळा अंतर जास्त नाहीये आणि अंतर जास्त नसताना अंतरानं मॅच जिंकायची. आणि यावेळेचा चेंडू दूरवरून खेळला आणि त्याला एका धाब्यासाठी पाठवलं. सिंगल आली. 2 षटकं मला वाटते संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती. या ऐकूयात डीजेची एक धून आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेनं. लकड़ी की काठी पे घोड़ा, घोड़े की धुन पे जो मारा हथौड़ा, दौड़ा 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 घोड़ा धुन उठा के दौड़ा. लकड़ी की काठी पे घोड़ा, घोड़े की धुन पे जो मारा हथौड़ा, दौड़ा 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 घोड़ा धुन उठा के दौड़ा. लकड़ी की काठी पे घोड़ा, घोड़े की धुन पे जो मारा हथौड़ा. थँक्यू. आता ते घोड्यासारखं पळावं सुद्धा लागणार आहे. घोड्याची अशी दौड होणी बहुत ही जरुरी गरज आहे या सामन्याची. सौरभ रेडीज याच्या समोर आता कुणालच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. 3रं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. समोर काय मोठा प्रहार किंवा काय एका धावेसाठी चेंडूला पाठवलं. सिंगल, 1 धाव येते. एकापेक्षा जास्त ना काही नाही. आमचे नयन कालुष्टे हुंडावरचे तेजस 11चे सलामीर फलंदाज आणि याच गावामधील सुपुत्र, त्यामुळे ते सुद्धा गावासाठी काही असलेला भाव म्हणजे संघाला सपोर्ट करत असणारच आहेत. तरी उजव्या एसटीच्या बाहेरून चेंडू आतमध्ये येत असताना तटस्थ आहेत पंच म्हणजे निर्धाव चेंडूची सांगता होतीये. चेतन कदमचा दम लागतोय. पुन्हा एकदा लगातार 2 डॉट. कुछ देर की खामोशी है. आता ती खामोशी कधीपर्यंत. नवापूरकर मोठ्या प्रमाणामध्ये इथं आलेले आहेत. चेतन कदम काय या 2 चेंडूला भरून काढेल का? चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला. हातामध्ये चेंडू निसटलाय. आदित्यच्या हातातून चेंडू ज्या पद्धतीने पडला तुम्ही दबावाचं प्रमाण बघू शकता. किती दडपण आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये हातातून चेंडू सुटत नव्हता, आता निसटताना सुद्धा दिसतोय. म्हटल्यानंतर आता एखादा चौकार. शेवटच्या क्षणाला चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल धाव येताना दिसली आणि 14 वरती धावफलक जाऊन पोहोचलं. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे.
अपेक्षा आहे त्या चौकाराची. प्रकाश निजाई साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेल आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. प्रकाश निजाई साहेब आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. चेतन कदम समोर पुन्हा एकदा गॅपमधून मारण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवलं. ओ ये क्या हुआ, ये नाही किसी ने सोचा था. पण पंच म्हणतायत रुको जरा सबर करो. चेक केलं जाणार आहे, चेक केलं जाणार आहे. पाय कुठे होता बघितलं जाईल. दूध का दूध पानी का पानी अभी होगा. ऑफ ड्राईव्हच्या चेंडूला खूप चांगल्या पद्धतीनं मनगटाच्या साह्याने खेळत असताना ड्राईव्ह केलं तर कव्हरच्या दिशेनं आणि त्या फटक्यावरती किती धावा लागल्या बघा. हे काही लाईट्सच्या हरकती आहेत. हा काहीसा JKCC शो आहे तो आपल्याला काही काही ब्रेक मध्ये बघायला मिळतो. तुर्तास चौकार अडवण्यासाठी कशा पद्धतीने गेले क्षेत्ररक्षक आणि त्यावेळेला त्यांचा पाय कुठे होता, पाय कुठे असताना बॉल कधी हाताला लागला. किती अंतर आहे. अब सब कुछ सबकी निगाह है हमारे अंपायर्स के ऊपर. असा काहीसा निर्णय आणि असा काहीसा हॅलो निर्णय आपल्यापर्यंत येईल तोपर्यंत JKCC वाले काय वाटतंय, काय निर्णय नवापूरवाले काय ते पण चौका म्हणतात. अच्छा एक एक सांगतायत का बघूयात. चेंडूला आतमध्ये अडवलं गेलं आणि तिथे धाव किती आली, सिंगल सिंगल आली. काय जबरदस्त प्रेझेन्स ऑफ माइंड होता. जेव्हा आतमध्ये चेंडूला ढकललं गेलं त्या अगोदरचा शेवटचा जो कनेक्शन आहे ते मात्र मैदानाच्या आतलं होतं आणि त्यामुळे पंचांनी तिथं सिंगल धाव घोषित केली आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 15 वरती धावफलक. आता शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. ही आहे पब्लिक. आता नवापूरकर कोण आणि अर्नाळकर कोण दिसतच नाही आहेत त्या डगआउट मध्ये, अशी ती गर्दी आहे. कौतुक आहे दोन्ही संघांचं. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या सामन्याला बघण्यासाठी ते इथे उपस्थिती नोंदवत आहेत. स्वप्नीलच्या हातामध्ये चेंडू, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट लंबोदर चषकातील, आणि तो गोलंदाज आता गोलंदाजी मार्ग वरती आलाय. समोर सौरभ रेड्डीज. सगळ्यांच्या नजरा सौरभ वरती आहेत. सौरभ जो काय करेल त्याच्यावरती JKCC तरेल, नाहीतर स्वप्नील इफेक्टिव्ह ठरेल. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, खूप सारा वेट केला. पुढच्या चेंडूला पुढे खेळणं, मागच्या चेंडूला मागे जाऊन खेळणं, हे काहीसं लॉजिक आहे क्रिकेटचं. आता तुम्ही पुढच्याला कुठे खेळता मागच्याला कुठे खेळता हा तुमचा प्रश्न. पहिला चेंडूवरती सिंगल धाव येताना दिसली. चेतन कदम विचारत आहे एका मोठ्या फटक्याच्या शोधात आहे आणि तो शोध कधी संपेल. ओ चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला आणि हातातून निसटलाय. चिराग मेहरच्या हातातून चेंडू निसटला आणि तिथं एकदा धावून कंप्लीट केली गेली. असं नाही की प्रयत्न नाही झालेत, प्रयत्न झालेले आहेत, परंतु म्हणतात ना जी काळ आली परंतु वेळ आला नव्हता, अशातली काहीशी कहाणी. ओ आडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न, फ्लाईटने झाला बीट आणि चेंडू बाहेरच्या दिशेने कट होताना येतोय डॉट. डॉट बॉलची सांगता होतीये. डॉट बॉल आल्यानंतर पुन्हा एकदा टीम मीटिंग बोलावली गेली आहे केतन मेहर कडून. बघूयात या टीम मीटिंग मध्ये काय सांगितलं जात आहे आणि या टीम मीटिंग मध्ये टीम हडल मध्ये काय 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 नक्की. टीम मीटिंग झाली. पुन्हा एकदा
जैसे ते आपल्या पोझिशन वरती आलेले आहेत. धावपलकरती धावा 17-17 आहेत. 3 चेंडूचा खेळणे शिल्लक. ड्राईव्ह केला ऑन साइडला. ओ हातामध्ये चेंडू. आर्यनने केली फेकी फलंदाज बाद. सौरभ रेड्डी डिपार्ट्स. कोण बात आहे गंभीर? अच्छा, चेक केलं जाणार आहे. पुन्हा एकदा रेफर केलं गेलं, पाहिलं जाईल नक्की काय घडलं होतं. DCC नवापूर मजबूत पकड. कुठे चुका झाल्या त्याची सुद्धा चर्चा होणार आहे. त्या अगोदर हे आमचे दर्दी प्रेक्षक जे या स्पर्धेचा आस्वाद आणि आनंद घेण्यासाठी इथे उपस्थित झालेले आहेत, आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आणि धन्यवाद सुद्धा, कारण आपण आहात म्हणूनच ही स्पर्धा, या स्पर्धेला 4 चांद लागलेत. तुमच्यासारखे व्हिवर्स यासारख्या स्पर्धांची शोभा वाढवतात. कोण सेफ? सौरभ रेड्डीज याला मैदानाबाहेर जावं लागेल असं पंचांनी सांगितलंय आणि नवीन फलंदाज भागेश पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. बघा, मॅच तशी तितकी मोठी लांब राहिली नाहीये. पहिला दिवस 8वा 23 धावांचा बचाव या मैदानाने बघितलाय. आता 17 आहेत. या 17वरून येणाऱ्या 2 चेंडूवरती जर का 1 ते 2 मोठे प्रहार झाले, मॅच मध्ये परत येऊ शकते JKCC. परंतु DCC काय येऊन देणार का? आल्या ताण दियाय, खीज दियाय, चेंडूला पाठवलाय सीमारेखा पार. चौकार. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो. थैंक यू. कुछ देर की खामोशी थी, आपका तो वक्त आया था, हमारा तो दौर आने वाला है. आणि दौर आणत असताना हा पहिला चौकार भागेच्या बॅट मधून आलाय. शेवटचा बॉल आड्यापाठी केला. एका धावेसाठी खेळत असताना राणेची संधी. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होतोय का? जयेश मैतीच्या हातामध्ये चेंडू आणि तिथे फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. फक्त सिंगल आणि सिंगलने धावपला किती वेळ जाऊन पोहोचलं? 22-23चं लक्ष. ज्या 23 ची मी चर्चा करत होतो आणि आता त्या 23चा बचाव आणि पाठलाग बघायला मजा येणार आहे. हे 23चं जे टार्गेट आहे ते मोठं काय, कारण मध्ये ते चॅलेंज वाली कहाणी आहे ना, ती थोडीशी त्रासदायक आहे. 2 वरती 2 खाली. तिथून जर का एखाद्या चौकाराची मॅच बनली, एकदा वरती आलं तर JKCC हवी ठरू शकते घरच्या मैदानावरती खेळत असताना. परंतु DCC नवापूर या धावांचा पाठलाग करण्यासाठी त्यांच्याकडे प्रॉपर प्लॅन आहेत. आता कशा पद्धतीने प्लॅन? आमचे पाटील नेटवर्क सुद्धा बघा, 1,13,590 सबस्क्रायबर्स आतापर्यंत आहेत. अजून कोणी जर का सबस्क्राईब केलं नसेल तर करा. बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी, टेनिस क्रिकेट विश्वामध्ये चालणाऱ्या हालचाली तुम्हाला बघायच्या असतील तर नक्कीच या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. सन्माननीय डीजे थोडं थांबवतोय. मंचावरील उपस्थित मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी घेणार आहोत. सन्माननीय अशोकजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. मी विनंती करेल हा सन्मान करण्यासाठी सचिन पाटील यांना विनंती करेल आपण हा सन्मान करण्यासाठी समोर या. आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. अशोकजी पाटील साहेब, आपल्या मनापासून आभार. आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल, आपलं पदस्पर्श या मंचाला लाभले त्याबद्दल आपलं शब्द सुमन आणि आभार. मी विनंती करेल सचिनजी पाटील साहेब, आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचं आहे. JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2025 चा थरार आपण पाहतात. पर्व 3रा आहे आणि या 3ऱ्या पर्वामध्ये सुपर 6 चे मुकाबले आपण बघतोय, सुपर 6 चे सामने बघतोय आणि त्या सामन्यादरम्यान चालू असलेला मान्यवरांचा सन्मान, ज्यांची विशेष उपस्थिती या स्पर्धेला लाभली, असे आमचे अशोकजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान या मंचावरती होतोय. धन्यवाद साहेब, पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार. मी सचिनजी पाटील साहेबांना विनंती केली की आपण असं नसतं व्हायचंय.
पहिला पडाव संपला, दुसऱ्या पडावामध्ये आलोय ज्या ठिकाणी 23 धावांचा बचाव, 23 धावांचा पाठलाग आपण बघणार आहोत. या 23 चा पाठलाग होईल की बचाव येणारी काळ वेळ सांगणार आहे. तुर्तास JKCC अर्नाळा बिग बॅश लीगचा हा थरार पहिल्या चेंडूवरती करत विकेट खेळत असताना एका धावेसाठी चेंडूला पाठवलंय चिराग मेहरनं एका धावेसाठी. बघा जर का कोणताही चॅलेंजिंग ओव्हर किंवा काय अशी कहाणी नसती तर ही मॅच अगदी सोपी असते, परंतु चॅलेंजिंग ओव्हर हा मधला जो काही ड्रामा आहे तो ड्रामा बघता हे आव्हान थोडंसं अवघड सुद्धा वाटायला लागतंय. म्हणजे त्या 9 धावा न बनवणं म्हणजे संकटाला आमंत्रण देण्यासारखं आहे. तुर्तास मैदानाच्या आतमध्ये चिराग मेहर आणि केतन मेहर या बंधूंच्या जोडीचा इम्पॅक्ट किती बघायला मिळतोय. पुन्हा एकदा एका धावेसाठी चेंडूला पाठवलं, पकडण्याचा प्रयत्न रोहनने तिथे केला, एक धाव आली. 3 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 3 धावा धावफलकावरती. यानंतर होणारा सामना हुंडा वॉरियर्स तेजस 11 विपक्ष VN डेव्हलपर्स निर्मल सम्राट या दोन संघादरम्यान यापुढील होणारी मॅच असेल. मी दोन्ही कर्णधारांना विनंती करेल की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. VN डेव्हलपर्स निर्मल सम्राट चा कर्णधार आणि होंडा वॉरियर्स तेजस 11. चला दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी या. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला एका धावेसाठी ढकललं, सिंगल धाव येताना दिसते. प्रत्येक चेंडूवरती एक धाव घेण्याचा काहीसा मानस, काहीसा प्रयत्न, अगदी योग्य निर्णय मी म्हणेल. ज्या मॅचचं इक्वेशन त्या मॅचला त्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. ओ यावेळेचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होते. शेवटच्या क्षणाला सोडलं गेलं आणि रिस्क होती इथे. लेग स्टंपच्या वरती चेंडू जाऊन लागेल असं वाटलं होतं. बघा आंतरराष्ट्रीय नियम जे बदललेले त्याला बदलते नियम जर आपण बघितले, ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये जर का असा अटेम्प्ट असता तर कदाचित नो दिला नसता, वाईड दिला नसता. आता तो वाईड आलाय आणि त्यानंतर केतनने हलक्या हाताने खेळत असताना एकदा फिनिश केली. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकात धावा आहेत 7. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 16. VN डेव्हलपर्स निर्मल सम्राट कर्णधार, विनयजी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. मी विनंती केली विनयजी पाटील साहेब आपण नाणेफेकीसाठी यायचंय. चला या दोन्ही कर्णधार टॉस का बॉस मध्ये. तेजस 11 संपूर्ण टीम आपण स्टँड मध्ये बसायचंय, मंचासमोर कुणीही बसू नका अशी या अगोदर सुद्धा अनाउन्समेंट करण्यात आली होती. VN डेव्हलपर्स कॅप्टन चला या. टॉस करतोय आपण विनेश पाटील यांच्या शुभस्य हुंडा वॉरियर तेजस 11 समोर VN डेव्हलपर्स निर्मल सम्राट. अर्नाला असा कॉल आलाय आणि JKCC यस टॉस जिंकला काय निर्णय फिल्डिंग करू. खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस का बॉस मधून अहवाल असा की टॉस जिंकला हुंडा वॉरियर तेजस 11 या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय VN डेव्हलपर्स निर्मल सम्राट NCC या संघाला. मोठी मॅच आहे, कुठे जाऊ नका, पाहत राहा JKCC अर्नाला बिग बॅश लीग 2025. घेऊन येतो सर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. थँक्यू. चला पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाणार आहोत. नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा झालाय. सुपर 6 ची दुसरी मॅच ती असेल. तुर्तास लेग स्टंपच्या बाहेर, पुन्हा एकदा वाईड चेंडू हाताळला गेलाय मुन्नाकडून. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. 10 धावा धावफलकावरती DCC नवापूर विपक्ष जुना कोळीवाडा क्रिकेट क्लब म्हणजे JKCC अर्नाळा या दोन संघादरम्यानची मॅच. आणि या मॅच मध्ये आता अशी काही स्थितीच्या स्थितीमधून JKCC खूप मोठे परिश्रम करावे लागणार आहेत, खूप मोठे कष्ट करावे लागणार आहेत. आणि ते कष्ट करत असताना काय ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न परेशने केला पण एकदा धावून कंप्लीट केली गेली.
एका एका धाव्याने धावफलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न ही दोन्ही बंधूंची जोडी मैदानात करते. इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय सीमा रेखा पार, दमदार खणखणीत चौकार. डोकरा देवाच्या आशीर्वादानं आम्ही गाजवतो रण मैदान. डोकरा देवाच्या आशीर्वादानं आम्ही गाजवतो रण मैदान. आमची डॅशिंग हो रणनीती, आमची डॅशिंग हो रणनीती. DCC नवापूर, काय जबरदस्त खेळ. हलक्यात खेळण्याचा प्रयत्न, इथे रनआउटची संधी. हो 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 हो, संधी आली होती, संधी गेली. निर्धाव चेंडूची सांगता झाली. आता शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. 15 झालेत आणि त्या चेंडूवरती नक्की काय घडते बघूयात. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्यासाठी परेश वेगाने आले, परंतु एक धाव मात्र चेंडू सिंगल साठी आला. आणि धावा किती धावफलकावरती? 16 झाल्यात, 2 वाढतील, 18 होतील. आता येणारे 12 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे, ती म्हणजे 5. 12 मध्ये 5. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आणि या सामन्यावरती मोठी पकड DCC नवापूर या संघानं मिळवलेली आहे. अठरा धावा धावफलकावरती आहेत म्हटलं तर 12-5चं इक्वेशन आणि अशा इक्वेशन मध्ये क्षेत्ररक्षणाची सजावट थोडीशी क्लोज लगावण्यात आलेली आहे. आता बघूयात. प्रणय म्हात्रे फुल टॉस चेंडू ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी निघून गेलाय. सिंगल धाव येताना दिसतेय आणि सिंगल धाव येत असताना आता पुढील 4 धावांसाठी कसा प्रयत्न होईल. ओमसाई मोटर्सचे ओनर सुनीलजी गुप्ता साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबरीनं ओमसाई मोटर्स TVSचे ओनर सुदेश यादव यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. मी विनंती करेल आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. आपलं हार्दिक स्वागत या JKCC अर्नाला बिग बॅश लीग 2025च्या वतीनं. दोघांना विनंती आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत. आप धन्यवाद. हो, लेग स्टंपच्या बाहेर आणि हा सामना जवळ DCCच्या बाजूने सुकता झालाय. विजयाचा सुगंध येऊ लागलाय. असं असताना JKCC कोणते आता प्रयत्न करेल. रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि असं करत असताना वाईट आणि रनआउटच्या रूपाने गडी बाद. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. स्कोर लेवल 22 झालाय. एका धावेची गरज आहे. JKCC ने कालच्या रजनीपासून जो झंझावात दाखवला होता तो झंझावात आता कुठे ना कुठेतरी थांबत असताना, तो शमवत असताना DCC नवापूर हा संघ हावी ठरतोय. आणि हावी ठरत असताना ही मॅच सुद्धा जवळ आपल्या खात्यामध्ये. मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकला DCC नवापूर या संघानं. गावचा डोकरा देव कुलाचा कुलदैवत, दर्शन घेता देवाच येई धन्यत हो बरकत. हे नवापूर गावचा डोकरा देव कुलाचा कुलदैवत, दर्शन घेता देवाच येई धन्यत हो बरकत. पाठी राखा देव गावाचा, जय घोष होतो त्याच्या नावाचा. पाठी राखा देव गावाचा, जय घोष होतो त्याच्या नावाचा. माथा टेकून दर्शन घेती, फक्त देवाचं दर्शन घेती. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या वाटते भीती. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या वाटते भीती. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या वाटते भीती. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या वाटते भीती.
हीरो हाय यो वन साइड हीरो हाय. सन्माननीय ज्योती कुडू मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल ज्योती कुडू मॅडम यांना की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत. सामना खूप चांगला झाला आणि त्या चांगल्या सामन्यामध्ये डीसीसीने मारली बाजी. आता डीसीसीने बाजी मारत असताना कोणाची खेळी सर्वोत्तम राहिली आहे. आपका खेळाडूचं नाव आहे TVS मिस्टर केतन मेहर, थर्ड प्लेयर ऑफ द मैच, मैन ऑफ द मैच सर्विस सेंटर में, जहां आपकी TVS बाइक और स्कूटी को मिलेगा बेहतरीन केतन सर्विस. मेहर आपला गौरव केला जाईल. हमारे एक्सपर्ट सर्विस एडवाइजर आपकी बाइक या स्कूटी का पूरा चेक करते हैं और आपकी जरूरतों को समझते हैं. इसके बाद आपकी गाड़ी के लिए एक डिटेल जॉब कार्ड TVS के ऑथराइज्ड ऐप पर तैयार किया जाता है ताकि हर जरूरी काम को सही तरीके से किया जाता है. ओमसाई मोटर TVS चे ओनर सुदेश यादव यांच्या शुभ हस्ते मैन ऑफ द मैच किताब दिला जाणार है. मैं विनती करूंगा दोनों भी मेहमानों से कि कृपया करके आप आगे आइए. आपके शुभ हाथों से ये मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जाएगा. केतनने सांगितलं की हा मॅन ऑफ द मॅचचा किताब आदित्यला द्यावा. त्याने क्षेत्ररक्षण खूप चांगलं केलं आणि त्यामुळे मी विनंती करेल आदू या आपण मंचावरती. सुनीलजी गुप्ता, ओमसाई मोटर आणि ओमसाई मोटर TVS त्यांच्या शुभ